गुड मॉर्निंग सुषमा. गुड मॉर्निंग सर. सुषमा विजयकुमार पाटील, नर्यातनं तू क्लासला येतेस, बरोबर आहे. सुषमा, तुझा प्रवेश ज्ञानज्योत अकॅडमी मध्ये इयत्ता 9वी मध्ये झाला, वर्कशॉप 10th मध्ये झाला. म्हणजे 9 पास झाले तरी तू 10th आलीस. एका वर्कशॉपला तुझे आई बाबा आले होते आणि वर्कशॉप आपला अटेंड केला. त्यामुळे ते खूप आवडलं. वास्तविक आता मला वाटतं त्याच्या आधी तुझा 10वीचा प्रवेश एका अकॅडमीमध्ये XYZ अकॅडमीमध्ये नऱ्यामध्ये घेतला होता. आणि आपलं वर्कशॉप पाहिल्यानंतर तुझ्या पालकांना असं वाटलं की आपण काहीतरी चूक केली, आपल्याला तिथे नाही त्या मुलांना ठेवायचं. म्हणजे तुझा बारका भाऊ श्रेयस आणि तू, तिथला तुमचा प्रवेश त्यांनी रद्द केला. तिथे फीची काहीतरी मला वाटतं त्यांनी फीस रिटर्न केली नाही, काहीतरी चाललं होतं. तरी तुझ्या आई बाबांनी इकडे प्रवेश घेतला. म्हणजे एका अकॅडमीमध्ये 10वीमध्ये प्रवेश घेतलेला असताना सुद्धा तिथला प्रवेश रद्द करून तुला इकडे पाठवलं. त्यावेळेस तुझ्या आईबाबांनी तो घेतलेला निर्णय, आज वर्ष संपते, 2 पेपर तुमचे बोर्डाचे झाले, 5 अजून शिल्लक आहे सुषमा, तो निर्णय योग्य होता का? आणि जर असेल तर तुझ्या दृष्टिकोनातून तो काय योग्य होता? योग्य होता कारण की त्या क्लासमधलं नेचर आणि क्लासमध्ये खूप वेगळं, डिसिप्लिन वगैरे काही नव्हतं. आणि तर पूर्ण डिसिप्लिन आणि त्यांचे शिकवण्याची पद्धत आणि त्यांचे संस्कार, शिस्त आणि टीचर्सचं कॉन्फिडन्स, मोटिवेशन आणि त्यांचे सातत्य, हे सगळं तिकडचं आणि इकडचे दोन्ही डिफरंट होते. योग्य वाटतं. योग्य वाटलं. काय वाटतं तुला बोर्ड परीक्षेत किती मार्क्स होते सुषमा? 90+. आणि तुला 9th ला किती पर्सेंटेज होते? 9th मला 80 होते. 80 होते. 80चे 90% मार्क्स मिळणं ही तुला डेफिनेटली खूप मोठी विश्वासाची गोष्ट आहे. आपल्याला पुढे तुझा 11वीतला प्रवेश पण तुझ्या पालकांनी निश्चित केलाय. सुषमा, तुला काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या? तुला काय आवडलं? तू तिथं आय थिंक त्या क्लासला 9th तू होतीच, तिथं आणि इथं तुम्हाला कम्पॅरिझन केलं, पण इथलं तुला काय आवडलं? जास्त काय आवडलं तुला इकडचं? शिस्त आवडली. तुला असं वाटतं शिस्त नसेल म्हणजे आता तू जर लगेच कोणत्याही बेकरीमध्ये फूड खायला गेलं तर चंदना तुला ओरडतात की जायचं नाही, बरोबर आहे ना? म्हणजे तुमच्या खाण्यावरती सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत. कारण तू काय खावं यापेक्षा तू परीक्षे काळात आजारी पडू नये हे स्पष्ट आमचं म्हणणं असतं. परीक्षे काळात आजारी पडली तर वर्षभर केलेली मेहनत काय होईल? वाया जाईल. म्हणून तू बाहेर खायचं सुद्धा नाही इथपर्यंत लक्ष ठेवलं जातं. वर्षभर सुषमा, तुझी एक गोष्ट मी फार ऑब्झर्व केली, तू वर्षभर सगळे वर्कशीट नियमितपणे सोडवली. वर्कशीट सोडवण्याचं म्हणजे संपूर्ण अकॅडमीमध्ये तू पहिल्या नंबरला होती की तू एकही वर्कशीट तुझं राहिलं नाही आणि रोज तुझं रिपोर्टिंग होतं. त्या रिपोर्टिंगमुळे आणि त्या वर्कशीट सोडवण्यामुळे तुला काय फायदा होतो? आता परवा आमचा पेपर होता मराठीचा, की त्यात फक्त म्हणजे ऑलमोस्ट प्रश्न आले होते. वर्कशीट मधले ऑलमोस्ट म्हणजे जवळपास सगळे प्रश्न आले होते. हा. आणि जे मॅमनी सांगितलं पूर्ण मॅमनी की हे करा तुम्ही, येईल, आणि ते आलं होतं रेकॉर्डिंग. की संगणकचं जे जाहिरात बनवत होती त्या मॅमनी खूप प्रॅक्टिस म्हणजे तेच बोर्ड पेपरला आलं होतं. जी जाहिरातीची प्रॅक्टिस तुमची अकॅडमीमध्ये आधी मॅडमने रिव्हिजन मध्ये करून घेतली, तीच तुला बोर्ड परीक्षेला आली. ही तर आपली तू जे शब्द वापरले की एक्सपर्ट टीचर्स आपल्याकडे, ही तर एक्सपर्ट टीचरची एक्सपर्टी असते. मी नेहमी म्हणतो टीचिंग आणि पॉवरफुल टीचिंग मध्ये बदल आहे. आपल्याकडे एक्सपर्ट टीचर पॉवरफुल टीचिंग करतात आणि बऱ्यापैकी बोर्ड एक्झामला ते जसंच्या तसं येतं. सुषमा, तू तुझ्या मित्रमैत्रिणींना किंवा तू जी कॉलेजपासून नऱ्यातनं येते, महाराजनगर पासून, तर काय तुझ्या मित्रमैत्रिणींना आपल्या अकॅडमीच्या बाबतीत संदेश देशील? की थोडं लांब पडेल तुम्हाला पण तुम्ही ज्ञानज्योतला जा, काय संदेश देशील? की तिकडे गेलेलं शिक्षण तुमचं कधी वाया जाणार नाही आणि तिथं ज्ञान जे तुम्ही घ्याल ते तुमचं कायमस्वरूपी मदत होईल. जसे की शैक्षणिक नाही पण जीवनासाठी सुद्धा. केवळ शैक्षणिक गोष्टींसाठी नव्हे तर जीवनासाठी उपयोगी पडणारं ज्ञान तुम्हाला आपल्या ज्ञानज्योत अकॅडमी, सिंहगड रोड, पुणे या ठिकाणी मिळणार आहे. तुझ्या आईबाबांचं काय म्हणणं आहे आता? छान अभ्यास कर. अकॅडमीच्या आपल्या आईबाबांचं काय म्हणणं आहे? नाही की आपण योग्य निर्णय घेतला तिकडचं सोडून. तिथं पण माझं पूर्ण मित्रमैत्रिणीचा ग्रुप होता आणि इकडे आले पूर्ण बदल झालेत माझ्यामध्ये पण. तिकडे पण इकडे फिर तिकडे फिर सगळं बंद झालं आणि ते फिरणं तुझं सगळं अभ्यासामध्ये गेलं. येस बेटा, तुला पुढच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. 90+ तुला 10वीला निश्चित मार्क्स मिळालेच पाहिजेत आणि मिळतील, कारण तेवढी वर्षभर तू मेहनत घेतलेली आहे, टीचरने मेहनत घेतलेली आहे. तुझ्या आईबाबांनी सुद्धा प्रत्येक मीटिंग अटेंड केलेली आहे. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुझा हा प्रवास आपण असाच पुढे घेऊन जाऊया. येस बेटा, येस.